वाढत चाललेला उन्हाळा आणि या उन्हाळ्याचे आपल्या शरीरावर होणारे वेगवेगळे परिणाम, ज्यामध्ये प्रामुख्याने लघवीचे वेगवेगळे विकार, उष्णता वाढणे, नाकातून रक्त येणे, मूळव्याधीची समस्या, या सर्व समस्यावरती गुणकारी या सर्व उन्हाळ्याच्या वेगवेगळ्या होणाऱ्या शरीरावरच्या परिणामातून बाहेर काढण्यासाठी, शरीराला निरोगी आरोग्य प्राप्त करून देण्यासाठी, शरीराला थंड ठेवण्यासाठी ही शिसम वनस्पती खूप गुणकारी आहे. ही शिसम नावाची जी वनस्पती आहे, ही वनस्पती शीतगुणाची खूप थंड वनस्पती आहे. याचे परिणाम जे आहेत हे वेगवेगळे शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने करतात काम. पूर्वी याच्या लाकूड किंवा या कारखाने होते, मागे भरपूर याची वृक्षतोड झाल्यामुळे भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने यावर बॅन लावला होता. मात्र खूप वर्षापासून या दिव्य वनौषधी आपल्या पूर्वजांना निरोगी आरोग्य प्राप्त करून देत होत्या आणि याच पूर्वजांनी ह्याचे काही छोटे छोटे उपाय आपल्यापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून ठेवलेले आहेत. शिसम ही वनस्पती सर्वात छान आणि पहिला उपयोग म्हणजे ही शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करते. जर एक 7 ते 8 पानं सकाळी उपाशीपोटी चावून खाल्ली आणि वरून फक्त अर्धा कप पाणी पिलात, शरीरात वाढलेली सर्व प्रकारची उष्णता कमी होते. सर्व प्रकारची उष्णता. ज्या लोकांना शरीरात खाज येते, याचा रस काढून प्या, खूप चिकट असतो, किंवा 8-10 पाने खावा, वरून अर्धा कप पाणी प्या. 10 ते 15 दिवस नियमित करा. हे पानं चेचा आणि याचा जो रस निघतो, हा रस ज्या ठिकाणी तुम्हाला खाज येते, ज्या ठिकाणी तुम्हाला भडके होतात, ज्या अवयवाला तुम्हाला जळजळ होते, या ठिकाणी लावा. ही पाने खाऊन वरून पाणी प्या आणि त्याचा रस काढून लावा, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल. उष्णतेमुळे होणारे भडके, खाज आणि जळजळ या गोष्टी ठीक होतील. ज्या लहान मुलांना इव्हन मोठ्या माणसांना सुद्धा नाकातून रक्त येणे, वारंवार घुणा फुटण्याची समस्या असते, ज्या लोकांना वारंवार घणा फुटतो, नाकातून रक्त येतं, अशा लोकांसाठी या पानांचा रस हा खूप गुणकारी आहे. ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा 8 ते 10 पाने सकाळी उपाशीपोटी चावून खावा, वरून अर्धा कप थंड पाणी प्या. हे पाणी घ्या, स्वच्छ धुवा, 8-10 पाणी घेऊन चेचा, याचा रस काढा. 3-3 थेंब रस नाकामध्ये सकाळी संध्याकाळी टाका. बेडच्या बाजूला डोकं असं खाली सोडायचं आणि नाकामध्ये 3-3 थेंब रस टाकायचा, ज्यामुळे नाकातून उष्णतेचे होणारे जे परिणाम आहेत हे ठीक होतील. ज्या लोकांना मूळव्याधीची समस्या आहे, शौचासोबत रक्त पडतं, अशा लोकांनी याचा रस काढायचा. अर्धा कप रस सकाळी, अर्धा कप रस संध्याकाळी, जेवणाआधी 1 तास नियमित प्यायचा. किती दिवस घ्यावा? आपला त्रास पूर्ण ठीक होईपर्यंत घ्यायचा. त्रास ठीक झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर हळूहळू बंद करायचा. हा खूप छान उपाय आहे. ह्याचे साईड इफेक्ट हे काही नाही. ज्या लोकांच्या आतड्याची समस्या आहे, ज्यांना पचनक्रिया वीक आहे, जेवण झाल्यानंतर त्वरित टॉयलेटला जावं लागतं, काही खाल्लं वगैरे थोडंफार की लगेच शौचाला जावं लागतं, शौचाची भावना वारंवार होते, दिवसातून 4-4, 5-5 वेळा शौचाला जावं लागतं, अतिसार, जुलाब आहेत, आतड्यांची ताकद कमी आहे, पचनशक्ती कमी आहे, चय पचनक्रिया व्यवस्थित होत नाही, अशा लोकांनी 8 ते 10 पाने सकाळी संध्याकाळी नियमित चावून खाणे, वरून अर्धा कप थंड पाणी पिणे, यामुळे आतड्यांची ताकद वाढेल, यामुळे व्यवस्थित पोट साफ होईल, वारंवार पोट साफ होण्याची जी भावना आहे ती बंद होईल. ज्या लोकांना लघवीचे वेगवेगळ्या समस्या आहेत, मूत्रविकार आहेत, ज्यामध्ये लघवी साफ होत नाही, लघवीला जळजळते, लघवीतून खर जाते, या सर्व समस्यावरती, किंवा काही लोकांना वारंवार थोडी लघवी होते, रात्री 3-4 वेळा उठावं लागतं, या सर्व लघवीच्या समस्यावरती सुद्धा आपल्याला शिसमचे पानं ही खूप गुणकारी आहेत. 8 ते 10 पानं घ्या, चावून खावा, किंवा 8 ते 10 पानं घ्या, स्वच्छ धुवा, बारीक तुकडे करा, 3 कप पाण्यामध्ये टाका, 1 कप होईपर्यंत उकळा, 1 कप झाल्यानंतर गाळून घ्या,
सकाळी संध्याकाळी चहाच्या ऐवजी 10-15 दिवस नियमित प्या. याचे इतरही भरपूर परिणाम आपल्या शरीरावर चांगले चांगले आपल्याला पाहायला भेटतील. ज्या माता भगिनींना मासिक पाळीमध्ये अनियमितता आहे, वेळेवर येत नाही, पुढे मागे होते, जास्त दिवस जाते, कमी दिवस जाते, मुळीच येत नाही, खूप कमी वयामध्ये, तर अशा सर्व अनियमित मासिक पाळी असणाऱ्या महिलांसाठी, माता भगिनींसाठी याचा काढा खूप गुणकारी आहे. शिसमची 8 ते 10 पानं घ्या, स्वच्छ धुवा, बारीक तुकडे करा, 3 कप पाण्यामध्ये टाका, 1 कप होईपर्यंत उकळा. 1 कप झाल्यानंतर गाळून घ्या. सकाळी संध्याकाळी चहा पिल्यासारखं नियमित 15-20 दिवस प्या, महिनाभर प्या, 2 महिने प्या. ह्याचे तुमच्या शरीरावर चांगले फायदे आपल्याला पाहायला भेटतील. ज्यावेळेस चांगली एखादी गोष्ट घडायची त्यावेळेस वारंवार ती चांगली गोष्ट करावी लागते, त्यावेळेस त्याचे वारंवार चांगले चांगले परिणाम आपल्याला पाहायला भेटतील. ज्या महिलांमध्ये अंगावरून पांढरं जाण्याची समस्या आहे, व्हाईट टीचरची समस्या आहे, अशा सर्व महिलांसाठी शिसम हे अमृतासमान काम करतं, नारी संजीवनी समान काम करतं. ज्या महिलांना भरपूर वर्षापासून, भरपूर दिवसापासून वारंवार अंगावरून पांढरं जाण्याची समस्या आहे आणि त्यामुळे झालेले त्यांच्या शरीराचे दुष्परिणाम, हे दुष्परिणाम ठीक करणे आणि अंगावरून जाणारं वारंवार पांढरं हे कमी करणे, थांबवण्यासाठी आपल्याला शिसमचे पाने खूप गुणकारी आहेत. 8 ते 10 पाने दिवसातून 3 वेळा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी चावून खायचे. वरून अर्धा कप थंड पाणी प्यायचं किंवा याचा रस काढा. मूठभर पाणी घ्या, 1 कप पाणी घ्या, मिक्सरमध्ये वगैरे टाका, 2-3 वेळा फिरवा, गाळून घ्या. सकाळी अर्धा कप, दुपारी अर्धा कप, संध्याकाळी अर्धा कप, नियमित 8 ते 10 दिवस घ्या. त्रास तुमचा बंद होईल. बंद झाल्यानंतर एक टाईम थोडे दिवस घ्या, हळूहळू बंद करा. कोणतीही आयुर्वेदिक औषधं किंवा ही घरगुती औषध आपण करत असताना बंद कधी करायची, ज्यावेळेस आपला त्रास कमी होईल त्यानंतर ते हळूहळू 2-3 दिवसानंतर बंद करायची. हा सर्वात जास्त औषध बंद करण्याचा परिणाम आपल्या शरीरावर टिकून राहतो किंवा प्रकार ही पद्धत आहे औषध बंद करण्याची. ज्या लोकांना, ज्या पुरुषांना, मुलांना स्वप्नदोषची समस्या आहे, अशा लोकांसाठी सुद्धा शिसमची पाने हे खूप गुणकारी आहेत. शिसमचा रस काढायचा अर्धा कप, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. जास्त समस्या असेल 3 टाईम घ्या, नॉर्मल समस्या आहे 2 टाईम ठीक आहे. ज्या पुरुषांना वारंवार स्वप्नदोषची समस्या आहे, स्वप्नदोषची समस्यातून बाहेर काढेल. ज्या पुरुषांना इतर शुक्राणुसंबंधीच्या समस्या आहेत, अशा पुरुषांसाठी सुद्धा खूप गुणकारी आहे. ज्या लोकांना जुनाट जखमा आहेत, जखमा लवकर भरून येत नाहीत, अशा लोकांनी शिसमच्या पानांचा रस काढायचा आणि ह्या पाण्याच्या रसाने त्या जखमा स्वच्छ धुवायच्या आणि जुनाट जखमा त्वरित भरून येतात. ज्या लोकांना संधिवात, आमवात आहे, सांधे दुखतात, सुजतात, यासाठी सुद्धा ही शिसमची पानं ही खूप गुणकारी आहेत. कारण ही शिसमची पानं जर तुम्ही तव्यामध्ये वगैरे टाकून गरम केली आणि ही जर दुखणाऱ्या भागावरती, सांध्यावरती जर बांधली तर त्यामुळे सांधेदुखीची समस्या तर कमी होतेच होते, त्याचबरोबर सूज ही कमी होते आणि भरपूर मोठ्या प्रमाणात याचा आता हल्ली वापर होतोय, तो म्हणजे कॅन्सरच्या विकारामध्ये. ज्या लोकांना कॅन्सर वगैरे निदान झालेला आहे, अशा लोकांनी जर याचा काढा नियमित घेतला तर कॅन्सरचे जे शरीरावर इतर होणारे दुष्परिणाम आहेत यातून बाहेर पडण्यासाठी हे खूप गुणकारी आहे. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप गुणकारी आहे. त्यामुळे ह्या दिव्य वनौषधीचा आपण वापर करून आपण आपलं शरीर निरोगी, आनंदी ठेवू शकतो.